जे लोक त्या नाल्याच्या अवतीभोवती, विशेष करून नाटकी नाल्याच्या अवतीभोवती पुनर्वसन कॉलनी असेल किंवा असे जे परिसर असतील जिथं घरं बांधले गेले अतिक्रमण करून, हे सगळे लोक जे आहेत ना, हे बेघर लोक आहेत. ज्यांना स्वतःचं घर नाही त्यांनी तिथं जाऊन घर तयार केलेले आहे. मग एक खोली बांधली, कोणीच काही बोलत नाही म्हणून मग थोडं अजून वाढवलं, मग कोणीच अजून काही बोलत नाही म्हणून 2 खोल्या केल्या. असा झालेला हा प्रकार आहे. त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर हे देखील आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून ते घर देणं आणि मग त्यावेळेसच अतिक्रमण काढून त्या नाल्यांचं तुम्ही आता तो माझ्या खूप मनाप्रमाणे झालं नाही ते, पण तुम्ही जर पाहिलं तर कुरण रोडच्या कोपऱ्यावर दूधगंगा बँकेच्या समोर तिथं पांढऱ्या बॉर्डर टाकलेली नाल्यावर. आता एवढ्यात कोणी पाहिलं असेल तर मला माहित नाही. दगड लावून त्याला कलर केलेला आहे आपण. कारण मी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की नाल्याचे पहिली लाईन क्लिअर करा, बाउंड्री, नाल्याची बाउंड्रीच नाहीये आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण पुढं 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 घुसत राहतो. काही काही तर त्याच्यात भर टाकलेली आहे नाल्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती पुराची परिस्थिती निर्माण झालेली. त्याच्यामुळे 100% जसं रस्त्यांचं अतिक्रमण निघेल तसंच नाल्यांचं देखील अतिक्रमण निघेल. फक्त त्या ज्यांनी काय बांधले, आता मागं काय झालं याचा फार आपण हे करू शकत नाही, कारण शेवटी काळानुरूप परिस्थिती बदलत होती. आपल्यालाही अंदाज नव्हता की इतकं गाव वाढणार आहे किंवा अशी परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळं आता त्या लोकांची व्यवस्था करून मगच आपल्याला ते करायचं आहे.